नमस्कार, माझं नाव उमेश काजूर सोमशे. सो ज्या वेळेला कॅनचं आम्हाला मॅडमने सांगितलं त्यावेळेला माझ्या डोक्यात काही प्रश्नच नव्हता. मला घालायचा एकदा कॅन सांगितलं तर टीन्ससाठी चला ठीक आहे, सोमसाठी सोय झाली. पण मेन चॅलेंज तोच होता की आम्ही गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये राहतो, तर तिथे रस्ता क्रॉस करताना सुद्धा तुम्हाला हात धरून क्रॉस करायचा. सो ते खूपच मोठं चॅलेंज होतं मला. त्याला बसमध्ये स्वतः जाणार, डेपोमध्ये इथून बस पकडून तो इथून उतरणार. सो दरवेळेला त्याला इन्स्ट्रक्शन दिलेली असते की कुठे जाऊन कुठे काय करायचं, पण तो नक्की करेल की नाही करेल याची खूप दडपण असतं. त्या ऑफिसमध्ये काम असेल, मीटिंग असेल ना, तर त्याच्यामध्ये सुद्धा फोनकडे लक्ष असायचं सारखं. याने आता फोन नाही केला, आता फोन यायला पाहिजे होता, अजून नाही आला. सो त्याने ते हे टास्क खूप चांगल्या प्रकारे पूर्ण केलं. आय एम प्राऊड ऑफ इट. खूप छान केलं. कारण मला ते माझं आपलं जे ज्या वेळेला आपण जेव्हा सोलो ट्रॅव्हलिंग सुरू केली असेल शाळेच्या नंतर पॅरेंट्सने सोडलं असेल, तेव्हा जे दिवस मला आठवले, तेव्हा ते मला जे एन्जॉय केलं होतं तेवढाच तो एन्जॉय करत होता ट्रॅव्हलिंग सुद्धा. आणि टीचिंग बद्दल तर खूपच तो खूप बडबड आहे. पण त्याने या वेळेला स्वतःला रोखून ठरलं की मला काही सांगायचं नाही जास्त. तो नेहमी बोलतो तुमच्यावर बॉम्ब पडणार आहे, तुमच्यासाठी सरप्राईज आहे, तुमच्याकडे काही नाही. सॉंग्स असतील म्हणा किंवा ऍक्टिव्हिटीज असतील, तो गपचूप सगळं करत होता. म्हटलं कसं झालं, एन्जॉय करा. हो, खूप एन्जॉय एवढंच. सॉंग्स पण तो कधी कधी बोलत असेल तर मी ऐकत होतो. तो किचन मधून तो एका साईडलाच कानात लावून तो गाण्याची प्रॅक्टिस वगैरे करणं म्हणा, तर तो करत तसं तो गातो तो चांगला. स्कूलमध्ये वगैरे तसं तो फेमसच आहे गाण्यासाठी. सो बरंचसं काही त्याला शिकायला मिळालं आणि एक्सप्लोअर करायला मिळालं. कधी कधी असतं की आपल्या मनामध्ये आपल्या लोकांना स्वतःला काहीतरी सगळ्या क्वालिटी असतात, पण असं कोणतरी हवं असतं त्याला व्हर्बलाइज, त्याला बाहेर काढण्यासाठी कोणतरी हवं असतं. तसं ते काम त्या दोघांनी केलेलं आहे, सोबतनी केलेलं आहे. आणि त्यासाठी खूप थँक्यू. आणि असंच करत राहा, म्हणजे त्याला ग्रो व्हायला खूपच चांगली हे मिळेल त्याला.